नीटच्या फेरपरीक्षेत घोळ झाल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA सर्व तक्रारींवर लक्ष ठेवू नये। यावर्षी नीटचा पेपर लीक झाल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळानंतर ही परीक्षा आधी रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर ती पुन्हा घेण्यात आली। पण परीक्षा पुन्हा घेतल्यानंतरही आता त्या परीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप केले जात आहेत। अनेक विद्यार्थ्यांना OMR शीटवरील गुण आणि नीटच्या मार्कशीटवरचे गुण यामध्ये तफावत आढळली आहे। पडताळणीसाठी सादर केलेल्या अनेक OMR शीट्स बनावट किंवा AI द्वारे तयार केलेल्या असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देण्यात आलाय की त्यांनी पडताळणीसाठी केवळ मूळ OMR शीट्सच सादर कराव्यात। जर कोणतीही बनावट किंवा AI द्वारे तयार केलेली OMR शीट सादर केली गेली तर संबंधित व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। नीट फेरपरीक्षेतही घोटाळा झाल्याचं समोर आलंय। बीड आणि पुण्यानंतर आता कराडमध्येही एका विद्यार्थिनीच्या गुणांमध्ये तफावत पाहायला मिळतेय। धनश्री विनोद पाटील या विद्यार्थिनीचे 145 गुण गायब झाल्याचं उघडकीस आलंय। धनश्रीनं OMR शीटची पडताळणी केली आणि त्यानुसार तिला 536 गुण अपेक्षित होते। मात्र नीटनं जाहीर केलेल्या निकालात तिला केवळ 391 गुण देण्यात आले। ही मोठी तफावत पाहून तिच्या घरच्यांमध्ये संभ्रम आणि रागही आहे। मला 536 मार्क्स यायला पाहिजे होते अकॉर्डिंग टू माझी OMR आणि जी आन्सर की NTA ने दिली होती, पण रिझल्टमध्ये फक्त 391 मार्क्स आले। जवळपास 2.5 लाखाचा रँकचा फरक पडतो। जर 536 मार्क्स आले असते तर माझा रँक 45 ते 50,000च्या मध्ये असला असता, पण आता जवळपास 3 लाखापर्यंत गेला। यामुळे माझा आत्मविश्वास पूर्ण खालावलाय। काय करायचं पुढं काही कळत नाहीये आणि फक्त बदलून यावा रिझल्ट हीच इच्छा आहे। बऱ्याच मुलांच्या मार्कमध्ये आणि आन्सर शीटमध्ये तफावत आहे, परंतु हे जर आलं नसतं तर काय झालं असतं। नीटचा OMR शीट आपल्याकडे आहे, आन्सर शीट आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली पोझिशन तरी कळते। तसं बघितलं तर 8वी 9वी 10वीपासूनच विद्यार्थी अभ्यास करतायत, फाउंडेशन कोर्स करतायत। हे 2-3 वर्ष, काही विद्यार्थी तर 2 वर्ष रिपीट करून 3 वर्ष रिपीट करून भविष्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत जर असं घडत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। पुढे भविष्यामध्ये हे होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे। नवी मुंबईतील गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणात डॉक्टरांना ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।